नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज महसूल विभागाचा दणका। गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडक अंतर्गत ग्राम खोडसिवनी मार्गावरील नाल्यातील विनापरवाना वाळू वाहनामध्ये भरत असताना सकाळी 8 वाजता दरम्यान महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करीत एका वाहनाला घटनास्थळी पंचनामा तयार करून सदर वाहन सडक अर्जुनीच्या तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे। सदर वाहन क्रमांक MH35 AG 2239 असे असून वाहन चालक नामे श्री नितेश भरत राऊत असे असून वाहन मालक नामे श्री अशोक महादेवजी फुंडे दोन्ही मुक्काम परसोडी असे आहे। सदर कार्यवाही आज दिनांक 4 मार्च 2020 ला करण्यात आली आहे। तहसीलदार उषा चौधरी यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या पथकाने सदर कारवाई केली असून यावेळी सौंदळचे मंडल अधिकारी गजबिये, ओमकार भुरे तलाठी खोडशिमनी, तांदळे तलाठी रेंगेबार, संदीप खोडवे तलाठी कोकणा तथा वाहन चालक कापगते यांनी ही कारवाई केली आहे। तहसीलदार यांनी महाराष्ट्र केसरी न्यूज बरोबर बोलताना माहिती दिली की सदर वाहन चालक मालक यांच्यावर आज दुग्गीपार पोलीस स्थानकात वाळू चोरी विरोधात गुन्हा दाखल करणार असून सडक अर्जुनी तालुक्यातील परिसरात कुठेही अवैध मुरुम व वाळू वाहतूक होत असल्यास आमच्याशी संपर्क करावे। अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तालुक्यातील महसूल विभाग व पोलीस विभाग सुद्धा सक्षम आहे, तर सातत्याने आम्ही कारवाई करीत असून स्थानिक नागरिकांचा सहयोग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले। महिन्यामध्ये महसूल विभागाने 6 कारवाया केलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की महसूल विभाग बघायची भूमिका घेत आहे हे निश्चितच बरोबर नाही आहे। त्यानंतर पोलीस विभागाच्या कारवाया होत आहेत, तर त्याला सुद्धा महसूल विभागाचा पूर्ण पाठिंबा आहे। मी रायटिंगमध्ये सुद्धा पोलिसांना पाठवलेलं आहे की आम्हाला सहकार्य करा। नंतर स्वतःसुद्धा ते म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचंही सहकार्य लाभत आहे आणि त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यामध्ये आपले जे अवैध वाहतूक आणि उत्खनन जे होतं त्याला मोठ्या प्रमाणात आपण आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं चित्र त्यानंतर आजसुद्धा आम्ही एक वाहन सकाळी पकडलेलं आहे। गोलू फुंडे नावाच्या व्यक्तीचं काहीतरी आहे ते। त्यानंतर माझं जनतेला सुद्धा आवाहन असं राहील की त्यांनीसुद्धा आम्हाला जिथे कुठे असं अवैध उत्खनन होत असेल, वाहतूक होत असेल त्याची माहिती द्यावी, मला द्यावी पर्सनली। मी सगळ्यांना माझा फोन नंबरसुद्धा सर्क्युलेट केलेला आहे आणि लोक बरेचसे फोन करतात, त्याच्यावरून ह्या ज्या काही कारवाया होत आहेत हे लोकांनी स्वतःहून सहकार्य करत आहेत, त्यामुळेच या कारवाया घडून येऊन राहिलेल्या आहेत। त्यानंतर जनतेला अशी सुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा चोरीची रेती न वापरता शासनाकडून लीगल मार्गाने म्हणजे वैध मार्गाने कशा पद्धतीनं रेती मिळेल त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। परंतु असं चोरीची रेती जर ते वापरत असतील तर ह्या रेती चोरांना परत वाव मिळेल, त्यामुळे लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं। अशी वसुली झालेला आहे 22 लाखाचा जवळपास आम्ही महसूल यांच्याकडून म्हणजे दंडात्मक स्वरूपाच्या याच्यातून वसुली केलेला आहे। त्यानंतर सध्या ज्या जप्त झालेले वाहनं आहेत जवळपास तहसील कार्यालयामध्ये 6 वाहन उभे आहेत, पोलीस स्टेशनला एक 7 ते 8 वाहन उभे आहेत आणि ह्यांच्याकडून अजूनही महसूल येणे शिल्लक आहे म्हणजे जवळपास हा 15 ते 16 लाखाचा महसूल परत येईल। पाहत रहा महाराष्ट्र केसरी न्यूज आणि आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।